बैठक बोलवलेली आहे. माधुरी हत्तीच्या घटना या महाराष्ट्रात किंवा कोल्हापुरात घडण्यासंदर्भातली ही महत्त्वाची बैठक आहे. काय नेमकी आपली मागणी असणार आहे? स्वामीजी देखील स्वतः आलेले आहेत. आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मंत्रालयामध्ये नांदणी मठाची हत्तीनी माधुरी महादेवी यांना परत नांदणी गावामध्ये आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. हत्तीनीला घेऊन जायचा जो निर्णय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी झाला, परंतु लोकांच्या भावना या ठिकाणी लोकांच्या भावना या ठिकाणी लक्षात घेऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी ही बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे. मठाचे मठाधिकारी सगळे लोकप्रतिनिधी या मीटिंगला उपस्थित राहणार आहेत आणि खात्री आहे आम्हाला मुख्यमंत्री साहेबांच्यावरती विश्वास आहे की त्यांनी अतिशय योग्य तो मार्ग या सर्व विषयावरती त्या ठिकाणी काढतील आणि आमची हत्तीनी, आमची लाडकी माधुरी हत्तीनी ही परत नांदणी गावामध्ये त्या ठिकाणी येईल. सर, आजच्या या बैठकीत प्रामुख्याने काय नेमकं चर्चा होणार आहे? कारण तिथल्या सीईओनी देखील आपल्याकडे संपर्क केला, तिथे स्वतः आले आणि आम्ही माधुरी संदर्भातली जी त्या ठिकाणी जी व्यवस्था ही देखील सांगण्यात आलेली आहे. त्यांचं देखील काय मत होतं आपल्याकडे? न्यायप्रविष्ट विषय आहे. न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळं सीईओ जे वंताराचे सीईओ आलेले कोल्हापुरामध्ये, त्या सीईओनी सुद्धा सकारात्मक त्यांची भूमिका हत्तीनीला पाठवायची या ठिकाणी दिसते आणि त्याच्यामध्ये आता शासन इंटरव्ह्यून करून आपल्याला हत्तीनी कशा पद्धतीनं आणता येईल हा एक त्या ठिकाणी प्रयत्न माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर आमचा त्या ठिकाणी आग्रह असणार आहे. एवढंच या मीटिंगच्या माध्यमातून आम्हाला पॉझिटिव्ह आहे. रिपिटिशनला आम्हाला स्कोप आहे. या रिपिटिशनच्या माध्यमातून शासनाने सुद्धा त्या ठिकाणी काय त्यांचा इंटरव्ह्यून करून काय मार्ग निघतो, कारण की न्यायप्रविष्ट आहे, त्यात कशा पद्धतीनं स्कोप निघतो, काय करता येईल तो आमचा प्रयत्न राहील. हो, आता कायद्याच्या तज्ज्ञांना घेऊन बाबी तपासल्या पाहिजे. त्यामध्ये काय सापडते हे बघितलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळी विनंती करणार आहे, कायदेशीर पद्धतीनं जशा पद्धतीनं आमच्या हिला नेलं तशाच पद्धतीनं तिला परत कसं कायदेशीर कोर्टाच्या आदेशानं आणलं पाहिजे. या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय सर्वात महत्त्वाचं आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे तिला नेले, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच तिला परत आणलं पाहिजे. हा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा राहील आणि काय बाकीच्या थोड्याफार मागण्या ज्या आमच्या असतील त्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांशी आम्ही ठेवू, चर्चा करू. आदरणीय महाराज या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी सगळ्याच लोकप्रतिनिधी या ठिकाणी आमदार आवाडे साहेब आहेत, खासदार धैर्यशील माने साहेब, सगळ्यांनीच प्रयत्न केले कशा पद्धतीनं या बैठकी घडवून पुढं निर्णय करण्याच्या दृष्टिकोनातनं. आज समाजाचे अध्यक्ष बालचंद्र पाटील या ठिकाणी आलेत, आज महाराज स्वतः आहेत. त्यामुळे सगळी ही प्रमुख मंडळी जे एक निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातनं, कारण कोल्हापूरमध्ये प्रचंड मोठा जनउद्रेक झाला, त्यामध्ये भरपूर लोक रस्त्यावर त्या ठिकाणी आली. माजी खासदार त्या ठिकाणी शेट्टीसाहेब होते, हे सर्वच मंडळी त्या ठिकाणी होती. या सगळ्यांशी चर्चा करून एक शांततेच्या मार्गातनं कसा हा मार्ग काढून परत आमच्या महादेवीनी हत्तीनीला परत नांदणीत आणता येईल याचा प्रयत्न प्रामाणिकपणे आज होईल. याच्यामध्ये प्रामुख्याने आता एक नाही, प्रत्येक प्रश्न आहे की मुळात जर याचिका कोर्टाच्या माध्यमातून आलेले निर्णय आला त्याच्यानंतर इम्प्लिमेंट होतं, जर करायचं असेल तर राज्य सरकारला परत कोर्टात रिपिटिशन दाखल करावं लागेल. तसं स्वरूपाची मागणी राहणार आहे का? कारण की हो, आमची मागणी तीच आहे, कोर्टाच्या माध्यमातून आणायला पाहिजे. त्याच पद्धत आमची मागणी तीच आहे की शासनाचा इंटरव्ह्यू करून आमची हत्तीनी परत यायला पाहिजे, हीच आमची मागणी आहे आणि आम्हाला खात्री आहे की ह्याच्यातनं योग्य तोडगा त्या ठिकाणी निघेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.